एलपीजी आणि सीएनजी गॅसची दरवाढ कमी करावी यासह विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहनांसह मोर्चा काढण्यात आला। यात रिक्षा चालक, मालक यांच्यासह वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कोल्हापुरात श्रमिक रिक्षा मालक आणि चालक रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून एलपीजी आणि सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्यानं रिक्षा व्यवसाय संकटात आलाय। त्यामुळे एलपीजी आणि सीएनजी गॅसची दरवाढ कमी करावी, रिक्षा पासिंग वेळी सीएनजी हायड्रो टेस्ट दर पूर्ववत करावा यासह विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। महाराष्ट्र शासनाने रिक्षा कल्याणकारी मंडळाला भरीव निधी द्यावा, जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि विविध तालुक्यात एलपीजी गॅस पंप सुरू करावेत, कोल्हापूर जिल्हा आणि शहर परिसरातील प्रलंबित रिक्षा थांबे तत्काळ मंजूर करावेत, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या। यावेळी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे, सचिव चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, अतुल पवार, संभाजी माने, पोपट रेडेकर, राहुल पवार, दीन मोहम्मद शेख, अमीर गवंडी यांच्यासह रिक्षा मालक, चालक आणि वाहनधारक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते।